Hello students, class 12 biology chapter number 8 respiration and circulation part 11. अजून अंदाजे 3 व्हिडिओ बनतील, मग हा चॅप्टर संपेल. त्यामुळे तुमच्या लक्षातच आलं असेल की हा चॅप्टर मोठा आहे आणि इम्पॉर्टंट पण आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून. सुरू करूयात आपण. फर्स्ट, पंपिंग ॲक्शन ऑफ हार्ट. The heart acts as a main pumping organ of circulatory system. This pumping action is brought about rhythmic contraction and relaxation of cardiac muscles or heart muscles. Heart muscles or cardiac muscles contract and relax by one rhythm. एका रिदममध्ये कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होत असतं कार्डियक मसल्सचं. आणि जर कॉन्ट्रॅक्शन असेल it known as systole, and if relaxation known as diastole. The contraction of heart muscle known as systole and relaxation known as diastole. A single systole followed by diastole makes one heartbeat. जे एक heartbeat म्हणजे काय? A single systole and after that a single diastole. आणि ह्याला म्हणणार आपण one heartbeat. Heart beats 70 to 72 times per minute called heart rate. Heart rate कशाला म्हणणार? When हार्ट बीट्स 70 to 72 टाइम्स पर मिनिट, म्हणजे एका मिनिटमध्ये 70 to 72 टाइम्स इतकं हार्ट बीटिंग असेल आणि त्याला म्हणणार हार्ट रेट. ड्युरिंग ईच हार्टबीट व्हेंट्रिकल्स पंप अबाउट 70 ml ऑफ ब्लड अँड दिस नोन एज स्ट्रोक व्हॉल्यूम. म्हणजेच काय तर इट मीन्स हार्ट पंप्स अबाउट 72 दॅट इज हार्ट रेट इंटू 70 ml दॅट इज स्ट्रोक व्हॉल्यूम इक्वल टू 5 liters ऑफ ब्लड पर मिनिट. ज्या हार्टचं जे काय पंपिंग आहे ते काय ते असणार आहे अबाउट 5 liters ऑफ ब्लड पर मिनिट अँड इट इज नोन एज कार्डियक आउटपुट. देन कंडक्टिंग टिश्यू ऑफ हार्ट. ह्युमन हार्ट इज मायोजेनिक. अ हार्ट इज केपेबल ऑफ जनरेटिंग अ कार्डियक कॉन्ट्रॅक्शन independent to nervous input. Means heart shows atorhythmicity. Atorhythmicity means it can generate its own rhythm by specialized muscles. Myogenic means by their own, म्हणजे जे काही मसल्स असतात तर ते काय करतात, they can generate rhythms or contraction. Okay, they can generate cardiac contraction independent to nervous input, so known as myogenic. This specialized cardiac muscles or musculature known as nodal tissue. Nodal tissue means specialized cardiac muscles and which are distributed in heart. A part of this nodal tissue present in upper right corner. म्हणजे हे जे काही नोडल टिश्यू म्हणजे काय तर स्पेशलाइज्ड कार्डियक मसल्स आणि याचा पार्ट विच इज प्रेझेंट इन अप्पर राईट कॉर्नर ऑफ राईट एट्रियम known as SA node or sinoatrial node. डायग्राममध्ये आपण बघूयात. अ पार्ट ऑफ नोडल टिश्यू विच इज प्रेझेंट इन राईट ॲट्रियम इन अपर राईट कॉर्नर ॲट द बेस ऑफ सुपिरियर वेना केवा. ही काय असणार आहे सुपिरियर वेना केवा आणि ज्या बेसला असेल तो सायनोएट्रियल नोड विच इज पार्ट ऑफ नोडल टिश्यू. अनदर मास ऑफ नोडल टिश्यू इज कॉल्ड एज AV node. Another mass of nodal tissue known as AV node and which is also known as atorhythmic fiber which control the beating rate of heart. म्हणजे हार्टचं जे काही बीटिंग रेट आहे तो कंट्रोल करण्याचं काम कोण करतं AV नोड ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर नोड. इट इज ऑल्सो पार्ट ऑफ नोडल टिश्यू. मग कंडक्टिंग टिश्यूमध्ये काही येईल की इट कन्सिस्ट ऑफ SA नोड AV नोड बंडल ऑफ हिस अँड पर्किन्सम फायबर्स. म्हणजे इथं असणार आहे बंडल ऑफ हिस आणि तिथून जे फायबर्स अरेंज झाले त्याला म्हणणार पर्किन्सम फायबर्स. याच्याबद्दल आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये बघूयात. नाव कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट. SA नोड दॅट इज सायनोएट्रियल नोड ॲक्ट एज अ पेसमेकर ऑफ हार्ट because it has the power of generating a new wave of contraction and making the pace of contraction. SA node it act as a pacemaker. म्हणजे इथं काय होतं तर it generates a new wave of contraction, okay, and making the pace of contraction. Then
इट पासेस कॉन्ट्रॅक्शन टू लेफ्ट व्हेंट्रिकल. आता हे जे काय वेव आहे, वेव ऑफ कॉन्ट्रॅक्शन, इट पासेस टू लेफ्ट व्हेंट्रिकल. ओके, अँड ऑल्सो टुवर्ड्स द AV नोड. म्हणजे AV नोडमध्ये आणि लेफ्ट व्हेंट्रिकलमध्येही जे काय कॉन्ट्रॅक्शनची वेव आहे ती पास होईल. देन AV नोड ॲक्ट ॲज अ पेस सेटर ऑफ हार्ट. AV नोड इट ॲक्ट ॲज अ पेस सेटर. म्हणजे हे जे काय कॉन्ट्रॅक्शन जी वेव आहे ती जनरेट होते, म्हणजे इथून SA नोडमधून पुढे AV नोड आणि लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये. देन बंडल ऑफ हिस ऑर पॅराबेंचेस स्टार्ट फ्रॉम AV नोड. दिस बंडल ऑफ हिस स्टार्ट फ्रॉम AV नोड. देन इट पास थ्रू इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम. म्हणजेच इट पास थ्रू इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम. Bundle of his forms two branches, right and left, one for each side. These branches form the network in ventricular walls and these are known as Purkinje fibers. जे काय bundle of his, it divides in right and left bundles and then it forms the network of in ventricular walls. त्यानंतर त्याचं काय होईल, नेटवर्क फॉर्म होईल, हे फायबर्स तयार होतील आणि त्याला काय म्हटलं जातं, Purkinje fibers. Okay, bundle of his and Purkinje fibers spread impulse in ventricles. As a result, both the ventricles contract simultaneously. And bundle of his and Purkinje fibers function काय, to spread the impulses in ventricles. So both the ventricles contract simultaneously. इथं सुद्धा आपण डायग्राममध्ये बघू शकतो. SA नोड, then AV node. SA node present in right atrium at the base of superior vena cava. Then AV node, from AV node there is bundle of his which divides in right and left bundles and then it forms the network of fibers known as Purkinje fibers. Now working mechanism of human heart. Cardiac cycle. Human heart alternatively contract and relax. म्हणजे ह्युमन हार्ट काय एकदा कॉन्ट्रॅक्ट करेल आणि त्यानंतर रिलॅक्स करेल. कॉन्ट्रॅक्शन नोन एज सिस्टोल अँड रिलॅक्सेशन नोन एज डायस्टोल. ॲट्रिया अँड व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट अल्टरनेटिव्हली. म्हणजे ॲट्रिया अँड व्हेंट्रिकल्सचे जे काय कॉन्ट्रॅक्शन आहे ते अल्टरनेट आहे. दस सिस्टोल अँड डायस्टोल कॉन्स्टिट्यूट अ सिंगल हार्टबीट और कार्डियक सायकल. इट इज कम्प्लिटेड इन 0.8 सेकंद. म्हणजे एकावेळी हे दोन्ही कॉन्ट्रॅक्ट होत नाहीत, तर त्याच्यामध्ये एक जेव्हा सिस्टोल म्हणजेच कॉन्ट्रॅक्शन अँड डायस्टोल म्हणजेच काय रिलॅक्सेशन, आणि याच्यामध्ये असणं जे काही हार्टबीट आहे इट इज नोन ॲज कार्डियक सायकल अँड इट कम्प्लिटेड इन 0.8 सेकंद. ऑन ॲन ॲव्हरेज 72 बीट्स आर कम्प्लिटेड इन 1 मिनिट इन ॲन ॲडल्ट ॲट रेस्ट. फर्स्ट ॲट्रियस सिस्टोल बघूयात आपण. राईट ॲट्रियम रिसीव डीऑक्सिजनेटेड ब्लड अँड लेफ्ट ॲट्रियम रिसीव्स ऑक्सिजनेटेड ब्लड. डायग्राम ओके, डायग्राम आपण बघूया. राईट ॲट्रियम रिसीव्स डीऑक्सिजनेटेड ब्लड अँड लेफ्ट ॲट्रियम रिसीव ऑक्सिजनेटेड ब्लड. ओके, देन वेन बोथ ॲट्रिया आर कम्प्लिटली फिल्ड विथ ब्लड, म्हणजे राईटला डीऑक्सिजनेटेड ब्लड आहे, लेफ्टला ऑक्सिजनेटेड ब्लड आहे, आणि वेन दिस बोथ ॲट्रिया कम्प्लिटली फिल्ड विथ ब्लड प्रेशर एक्झर्टेड ऑन वॉल. तेव्हा एक प्रेशर एक्झर्ट होईल ऑन द वॉल ऑफ ॲट्रिया. देन SA नोड गेट एक्साइटेड अँड जनरेट कार्डियक इम्पल्स. प्रेशर क्रिएट झाल्यानंतर काय होईल, SA नोड विल बी एक्साइटेड अँड इट विल बी जनरेट द कार्डियक इम्पल्स. ड्यू टू दिस कार्डियक मसल इन ॲट्रियल वॉल कॉन्ट्रॅक्ट अँड कॉझिंग ॲट्रियल सिस्टोल. म्हणजेच काय ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन. बघा, ब्लड येईल ॲट्रियामध्ये, ब्लड आल्यानंतर ते फिल झाल्यानंतर तिथं प्रेशर एक्झर्ट होईल ऑन द वॉल ऑफ ॲट्रिया. देन SA नोड एक्साइट होईल अँड इट विल बी जनरेट द कार्डियक इम्पल्स, आणि यामुळं काय होईल तर कॉन्ट्रॅक्शन होईल, ॲट्रियाचं कॉन्ट्रॅक्शन. इट इज नोन ॲज ॲट्रियल सिस्टोल. देन ब्लड इज पम्प्ड इन टू व्हेंट्रिकल्स. Blood is prevented from going back to veins and coronary sinus by eastern and thespian wall respectively. म्हणजे ब्लडचा जो फ्लो आहे तो बॅकला होऊ नये म्हणून तिथं जे काही वॉल्स असतात ते
ब्लडचा बॅक फ्लो प्रिव्हेंट करतात. ते इस्चन वॉल्स अँड सेप्सेन वॉल. आफ्टर कम्प्लिटिंग सिस्टोल द ॲट्रिया गो इन टू डायस्टोल. म्हणजे कॉन्ट्रॅक्शन झाल्यानंतर ॲट्रियाचं कॉन्ट्रॅक्शन झालं की ब्लड व्हेंट्रिकल्समध्ये येईल आणि त्यानंतर ते ॲट्रिया रिलॅक्स होतील. In normal condition, atrial systole is for 0.1 second and atrial diastole is about 0.7 second. जो वन कॉन्ट्रॅक्शन ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन आहे ते 0.1 सेकंडसाठी असेल आणि ॲट्रियल रिलॅक्स होतं म्हणजे डायस्टोल असेल ते 0.7. इथं बघू शकतो आपण ॲट्रियल सिस्टोल 0.1 सेकंड. ओके. त्यानंतर ॲट्रियल डायस्टोल 0.7. त्यानंतर बघायचं व्हेंट्रिक्युलर सिस्टोल म्हणजेच व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन. द इम्पल्स विच स्टार्ट फ्रॉम एस ए नोड नाऊ रिचेस टू ए व्ही नोड. म्हणजे एस ए नोडपासून जे इम्पल्स स्टार्ट झालेले आहेत ते आता ए व्ही नोडकडे जातील आणि तिथून ए व्ही नोड गेट एक्साइटेड. देन ए व्ही नोड सेंड द इम्पल्सेस टू बंडल ऑफ फिस अँड फ्रॉम बंडल ऑफ फिस टू पर्किन्चे फायबर्स अँड स्प्रेड इम्पल्स ऑल ओव्हर द वॉल ऑफ व्हेंट्रिकल्स. ओके. बघूयात आपण डायग्राममध्ये सरळ बघूयात. ते ए व्ही नोड इथं आता हे रिलॅक्स झालेले आहेत ब्लड व्हेंट्रिकल्समध्ये. आता ए व्ही नोड एक्साइट होईल आणि इट विल बी जनरेट द इम्पल्सेस टुवर्ड्स द बंडल ऑफ फिस अँड पर्किन्चे फायबर्स. आणि इथं इम्पल्स जनरेट झाल्यामुळं काय होईल तर व्हेंट्रिक्युलर वॉल जी आहे ती कॉन्ट्रॅक्ट होणार. व्हेंट्रिक्युलर वॉल विल बी कॉन्ट्रॅक्ट. ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर सिस्टोल म्हणजेच काय तर व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन right ventricle pumps deoxygenated blood into pulmonary trunk and left ventricle pumps the oxygenated blood into aorta. राईट व्हेंट्रिकल जे आहे तर राईट व्हेंट्रिकल काय करेल तर डिऑक्सिजनेटेड ब्लड हे पल्मोनरी ट्रंकमध्ये पंप करेल अँड लेफ्ट व्हेंट्रिकल जे आहे ते ऑक्सिजनेटेड ब्लड ॲवोर्टामध्ये पंप करेल. कारण राईट व्हेंट्रिकलमध्ये असेल डिऑक्सिजनेटेड ब्लड हे पल्मोनरी ट्रंककडून लंग्सकडे जाणार आहे ऑक्सिजनेशनसाठी आणि लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये असणारं जे काय ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते पंप केलं जाईल ॲवोर्टामध्ये आणि त्यानंतर ते इट विल बी सप्लाय टू डिफरंट बॉडी पार्ट्स. ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर सिस्टोल द कस्पिड वॉल्स क्लोज अँड बोथ द ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर ॲपरेचर प्रिव्हेंटिंग ब्लड फ्लो इन टू ॲट्रिया. म्हणजे जेव्हा व्हेंट्रिक्युलर सिस्टोल म्हणजे काय व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्ट होतात at that time the cuspid walls close. cuspid wall, bicuspid and tricuspid wall जे आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं आहे they will be close and they prevent the blood flow into atria. ॲट्रियामध्ये ब्लड फ्लो होऊ नये म्हणून काय होतं ते क्लोज होतात आणि तो साऊंड असतो लप साऊंड इज हर्ड. देन इन नॉर्मल कंडिशन व्हेंट्रिक्युलर सिस्टोल इज लास्ट फॉर 0.3 म्हणजे सिस्टोल झाल्यानंतर परत काय असणार आहे व्हेंट्रिक्युलर डायस्टोल रिलॅक्सेशन अँड इट इज अबाउट 0.5 सेकंड. ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर डायस्टोल सेमिल्युनार वॉल्स आर क्लोज्ड. जेव्हा व्हेंट्रिक्युलर डायस्टोल म्हणजे व्हेंट्रिकल रिलॅक्स होतात तेव्हा सेमिल्युनार वॉल्स कुठं असतात ॲवोर्टामध्ये आणि पल्मोनरी ट्रंकमध्ये. दे विल बी क्लोज प्रिव्हेंटिंग द बॅक फ्लो ऑफ ब्लड फ्रॉम पल्मोनरी ट्रंक अँड सिस्टमिक ॲवोर्टा इन टू व्हेंट्रिकल्स. म्हणजे बॅक फ्लो होऊ नये म्हणून पल्मोनरी वॉल्ससुद्धा क्लोज होतात आणि त्यावेळी ते क्लोज होत असताना जो साऊंड आहे तो डब साऊंड आहे. म्हणजे डब हा साऊंड कशाचा आहे तर लब हे कस्पिड वॉल क्लोज होतात त्यावेळचा लब साऊंड असणार आहे आणि पल्मोनरी ट्रंक आणि सिस्टमिक ॲवोर्टामध्ये असणारे जे काय वॉल्स आहेत सेमिल्युनार वॉल्स ते क्लोज होतानाचा साऊंड आहे डब. इट इज सो डब ॲज अ साऊंड असतो. फॉर अबाउट 0.4 सेकंड बोथ ॲट्रिया अँड व्हेंट्रिकल्स आर डायस्टोल. एक दोन्हीही म्हणजे ॲट्रिया पण आणि व्हेंट्रिकल्स पण एका वेळी जेव्हा रिलॅक्स होतात त्याला जॉईंट डायस्टोल असं म्हटलं जातं आणि इट इज अबाउट 0.4 सेकंड और कम्प्लीट डायस्टोल. Thus, duration of one cardiac cycle is 0.8 seconds. Right side of heart contain deoxygenated blood and left side contain oxygenated blood. Total volume of blood pumped during one ventricular systole is called as stroke volume. जे आपण बघितलं and it is about approximately 70 ml. Then regulation of cardiac activity. Human heart is myogenic, so it is under control. म्हणजे myogenic तर आहेच but
also under control of nervous as well as hormonal. आता nervous control include autonomic nervous system आणि याच्यामध्ये sympathetic nervous system with hormone epinephrine. एपिनेफ्रिन हार्मोन इन्क्रीज द रेट ऑफ हार्टबीट इन इमर्जन्सी. जेव्हा इमर्जन्सी असते तेव्हा आपले हार्टबीट इन्क्रीज होतात. हे कशामुळे तर एपिनेफ्रिनमुळं. आणि पॅरासिम्पॅथिक सिस्टीम विथ ॲसिटिल कोलिन एज न्यूरोट्रान्समीटर अँड रिड्यूस रेट ऑफ हार्टबीट. हार्टबीट रिड्यूस करण्याचं काम कोण करतात? ॲसिटिल कोलिन. ओके, एपिनेफ्रिन आणि ॲसिटिल कोलिन हे दोन अपोज त्यांचे ॲक्शन आहे. नंतर कार्डिओव्हेस्क्युलर सेंटर्स जे आहेत, it lies in medulla oblongata and which control the rate of heartbeat and respond to input from various receptors such as proprioceptor, त्यानंतर किमोरिसेप्टर आहेत आणि बॅरोरिसेप्टर. ओके, आता किमोरिसेप्टर आपल्याला माहितीच आहे, बॅरोरिसेप्टर आणि प्रॉप्रिओरिसेप्टर. आता प्रॉप्रिओरिसेप्टर म्हणजे काय तर विच डिटेक्ट द चेंज इन मोशन और केपेबल डिटेक्टिंग द मोशन जे आहे त्याला डिटेक्ट करण्याचे जे काही फंक्शन आहे प्रॉप्रिओरिसेप्टरचं. किमोरिसेप्टर म्हणजे काय? इट डिटेक्ट द केमिकल चेंज अँड बॅरोरिसेप्टर इट डिटेक्ट द चेंज इन प्रेशर. सो हे झालं काय तर कार्डिओव्हेस्क्युलर सेंटर जे आहे ते कसं काम करतं की ह्या रिसेप्टरचा जो काय स्टिम्युला आहे त्याला रिस्पॉन्ड करतं आणि त्याप्रमाणे काय होतं आपले हार्टबीटवर त्याचा इफेक्ट होतो. केमिकल कंट्रोल ऑफ हार्ट रेट इन्क्लूड कंडिशन लाईक हायपोक्झिया. म्हणजे अशा काही कंडिशन्स असतात आपल्या बॉडीमध्ये. फॉर एक्झाम्पल हायपोक्झिया काय तर डिफिशियन्सी ऑफ ऑक्सिजन इन टिश्यू. त्यानंतर ॲसिडोसिस म्हणजे एक्सेस ॲसिडिक कंडिशन ऑफ बॉडी फ्लुइड. अल्कोलिसिस एक्सेस बेसिक कंडिशन और एक्सेस बेसिस इन बॉडी फ्लुइड. अँड हे जर कंडिशन असेल तर त्यावेळी काय होतं देर इज डिक्रीज इन कार्डियक ॲक्टिव्हिटी. नंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅटायन्स लाईक पोटॅशियम, कॅल्शियम, सोडियम हे सुद्धा इफेक्ट करतात कार्डियक ॲक्टिव्हिटीमध्ये. म्हणजे इफ देर इज डिक्रीज इन पोटॅशियम और सोडियम कॉन्सन्ट्रेशन देन देर इज डिक्रीज इन कार्डियक ॲक्टिव्हिटी. असं हे रेग्युलेशन ऑफ हार्टबीट आहे हा पॉईंट. म्हणजे तो नर्वस कंट्रोल कसा असतो आणि केमिकल कंट्रोल कसं असतो. मायोजेनिक आपण बघितलं की त्याच्यामध्ये स्पेशलाइज्ड टिश्यू कसे असतात. हे बघितलं की आता नर्वस आणि केमिकल कंट्रोल कसं आहे. व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे पण हे पॉईंट असे वेगवेगळ्या भागात असं सांगितलं तर तुम्हाला खरोखर समजणार नाही. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.